नमस्कार. ट्रेंडी व्लॉग्सच्या या आजच्या रेसिपी व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तर बनवली आहे भेंडीची भाजी. त्यासाठी भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. इथे मी स्वच्छ धुवून सुती कपड्याने पुसून घेतली आहे आणि व्हिडिओत दाखवल्यानुसार कापून घेतलेले आहे. भाजीसाठी इथे मी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि ठेचलेला लसूण घेतलेला आहे. आता एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला ह्या भेंडी आहेत त्या परतून घ्यायच्या आहे. 5 ते 6 मिनिटांपर्यंत आपल्याला ह्या भेंडी मस्त तेलामध्ये परतून घ्यायची आहे. भेंडी नेहमी कोरडी करूनच कापायची नाही तर ती भाजी बनवताना चिकट होते. आता 5 ते 6 मिनिटांनंतर ह्या भेंडी एका प्लेटमध्ये काढून घेतल्या तरी सुद्धा चालेल. इथे मी पॅनमध्येच राहू दिला आहे आणि गरम तेलामध्ये जिरं आणि मोहरीची फोडणी दिली आहे. जिरं मोहरी छान असं फुललं की त्यानंतर आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. इथे कांदा टाकून आणि टोमॅटो टाकून भाजी बनवला आहे. ती बिलकुल पण चिकट होत नाही आणि चवीला खूप छान लागते. आता इथे भेंडी मी गोल गोल कापली आहे. जर तुम्हाला लांब अशी कापायची असेल तरी सुद्धा चालते. कांदे आणि भेंडींवर आपल्याला झाकण लावून 2 ते 3 मिनिटांपर्यंत एक वाफ काढून घ्यायची आहे आणि छान पुन्हा मिक्स करायचं आहे. त्यामध्ये ठेचलेला लसूण सुद्धा 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे लसूणचा कच्चापणा चालला जाईल. छान अशी परतून झाले की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचे आहे. टोमॅटो सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटांपर्यंत परतून घ्यायचा आहे. झाकण लावून 1 ते 2 मिनिटांपर्यंत राहू द्यायचं आहे. त्यानंतर छान अशी भाजी शिजून जाते. आता तुम्ही बघू शकता की बिलकुल पण भाजी चिकट झालेली नाहीये. त्यामध्ये आपल्याला लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि धनेपूड टाकायचे आहे. इथं ते सुद्धा आपल्याला मस्त भेंडींमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. इथे मी मीठ अगदी सगळ्यात शेवटी टाकलेलं आहे. छान अशी भाजी शिजून जाते त्यानंतर मीठ टाकायचं आणि 1 ते 2 चमचे सारखं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. शेंगदाण्याचं कूट हे बिलकुल ऑप्शनल आहे. नाही टाकलं तरी सुद्धा आपल्या भाजीची चव छान येते. ते सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम 1 ते 2 मिनिटांपर्यंत चालूच ठेवायची आहे. अशा पद्धतीने बनवलेली भाजी आपण टिफिनला सुद्धा देऊ शकतो आणि चवीला खूप छान लागते. तुम्ही जर अजूनपर्यंत अशा पद्धतीने बनवली नसेल तर नक्की एकदा ट्राय करा. इथे मी भाजीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून देते आणि एका प्लेटमध्ये सर्व करून देते. तुम्हाला हा आजचा रेसिपीचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि बाजूला दिलेला बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.